सिट्रिनी रिसर्च नावाची एक अमेरिकन फायनान्शियल कंपनी आहे. जगभरातल्या अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे फायनान्शियल रिसर्च करणं या कंपनीचं काम आहे. या कंपनीनं 2028 फायनान्शियल इंटेलिजन्स क्रायसिस नावाचा एक रिपोर्ट 2 दिवसापूर्वी जाहीर केला आणि या रिपोर्ट नंतर जगभरातल्या IT सेक्टरमध्ये एक प्रकारचं वादळ आलं आणि सगळं IT सेक्टर अख्ख्या जगभरातलं म्हणजे फक्त भारतातलंच नव्हे तर सगळं जगभरातलं IT सेक्टर अक्षरशः झोपलं. आता या रिपोर्टमध्ये असं दाखवलं आहे की 2028 पर्यंत जगभरामध्ये IT सेक्टर जे ॲज अ सर्व्हिसेस सेक्टर आहे हे जवळजवळ संपेल की काय, इतकं डार्क पिक्चर रंगवले. नक्की मग या रिपोर्टमध्ये काय लिहिलंय आणि त्या रिपोर्टचा एवढा परिणाम काय होतोय, IT सेक्टरला नक्की झाले तरी काय. कारण काय, एक छोटासा साधा रिपोर्ट आहे, एक मोठी कंपनी नाही आहे किंवा कुठलं एखादा महत्वाची फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नाही आहे किंवा एखाद्या सरकारने हे सांगितलेलं नाही, तरी देखील IT सेक्टर एवढ्या छोट्याशा बातमीनं पडून जातो. म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. हा जो 2028 पर्यंतचा रिपोर्ट आहे म्हणजे जून 2028 अशी डेडलाईन या रिपोर्टमध्ये दिलेली आहे आणि जून 2028 पर्यंत एक चित्र असं रंगवलंय की जगभरातलं IT सेक्टर जवळजवळ संपून जाईल. म्हणजे IT सेक्टरमध्ये कुठलीही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायची गरजच लागणार नाही, कारण AI ने सगळ्या गोष्टी केलेल्या असतील किंवा AI सगळ्या गोष्टी टेक ओव्हर करेल असं चित्र यामध्ये रंगवलंय. आणि त्यामुळं खरं तर हे एक भाकीत आहे, पण याला असं समजलं जातंय की जणू काही काळ्या दगडावरची रेष आहे आणि त्यामुळं जगभरातलं IT सेक्टर कोसळलं. अमेरिकेतलं नॅसडॅक किंवा इतर जे सगळे स्टॉक मार्केट्स आहेत ते कोसळले. भारतामध्ये सेन्सेक्स निफ्टी कोसळले. मागच्या 2 महिन्यांपासून भारतामधले मार्केट IT मध्ये स्पेशली निफ्टी IT वगैरे कोसळत आहेत, तुम्ही बघताय. पण या रिपोर्ट नंतर पुन्हा एकदा हे सगळं झालं. भारतातल्या इन्फोसिस, TCS, विप्रो या कंपन्यांना सगळ्यात जास्त धोका निर्माण झालाय असं या रिपोर्ट नंतर म्हटलं जातंय. कारण याचा परिणाम असा होणार आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे लोक आहेत. भारत जगभरासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचं काम करतो. जवळजवळ $200 बिलियन ची एक्सपोर्ट भारत जगभरात सॉफ्टवेअरची करतो. त्यामुळे भारत हे सॉफ्टवेअरचं एक मोठं मार्केट आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती सॉफ्टवेअरमध्ये काम करणारा चीप इंजिनियर वर्ग आहे जो अत्यंत स्वस्तामध्ये सॉफ्टवेअर तयार करून देऊ शकतो. त्यामुळे भारतीय कंपन्या या स्वस्तामध्ये सगळ्या जगाला आणि विशेषतः अमेरिकेला सॉफ्टवेअर्स बनवून द्यायचं आणि त्यासाठी जे काही कोडिंग किंवा टेस्टिंग करायचं काम असेल ते सगळं करून देत असतात. आणि इथं सगळ्यात मोठा धोका याच कंपन्यांना निर्माण होणार आहे, कारण ही सगळीच कामं येणाऱ्या काळात AI करू शकेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. ती तुम्हाला माहितीच आहे, एन्थ्रॉपिकमुळे. भारताला जगातल्या सगळ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीची कोडिंग फॅक्टरी म्हणलं जातं. भारतामध्ये कोडिंग, टेस्टिंग, कंप्लायन्स किंवा डिबगिंग वगैरे इतर अनेक गोष्टी होत असतात. भारतामधले सॉफ्टवेअर इंजिनियर्स हे भारतामध्ये देखील करतात, अमेरिकेत जाऊन तिथल्या कंपन्यांसाठी देखील हे काम करतात. आणि अँथ्रोपिकच्या ज्या मागच्या महिन्यामध्ये ज्या अपडेट्स आल्या म्हणजे क्लाउड आणि कोवर्क, यानंतर काय झालंय तर हे एक सॉफ्टवेअर अनेक ॲप्स तयार करू शकणार आहे, अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती करू शकणार आहे. त्यामुळे जगभरामध्ये अशी शक्यता निर्माण झाली की येणाऱ्या काळात सॉफ्टवेअर इंजिनियरची गरजच राहणार नाही की काय. आणि त्यामुळेच सास्पोकॅलिप्स असं नाव त्याला दिलं गेलं, म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसेस यामध्ये आलेलं अपोकॅलिप्स, म्हणून त्याच्याकडे सास्पोकॅलिप्स म्हणून बघितलं गेलं. आणि हे सगळं तर 2026च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये चाललंय. येणाऱ्या काळात म्हणजे पुढच्या जवळजवळ 2 वर्षात या गोष्टी किती वेगानं बदलतील आणि किती वेगानं आपण त्या क्षणापर्यंत पोहोचू हे सांगता येणार नाही. आता सध्या जरी अतिशय कॉम्प्लिकेटेड टास्क असतील, ते कॉम्प्लिकेटेड टास्क AI तयार करत नसेल तर येणाऱ्या काळात ते तयार करायला लागेल. आणि त्याचा आधार घेऊन हा रिपोर्ट बनवला गेलाय की कदाचित जून 2028 पर्यंत सॉफ्टवेअरमध्ये जे काही करावं लागतं ते सगळं काम AI करेल. आणि त्यामुळे भारताला किंवा जगभरातल्या सॉफ्टवेअर कंपन्यांना जो एक कॉस्ट ॲडव्हान्टेज असतो तो कॉस्ट ॲडव्हान्टेज येणाऱ्या काळात राहणार नाही. कारण जगभरातल्या अनेक IT कंपन्या ज्या काही जॉब घेतात किंवा जॉब देतात त्यामध्ये एक गोष्टीच्या आधारावर ही घेतली जाते की बिलिंग पर एम्प्लॉई पर आवर असं केलं जातं. आता जिथं एम्प्लॉईची गरजच लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवर्स घालावे लागणार नाहीत, एखादं महत्त्वाचं सॉफ्टवेअर किंवा एखादा महत्त्वाचा टास्क AI काही मिनिटात कंप्लीट करू शकेल. जर AI काही मिनिटामध्ये काम करत असेल आणि त्यासाठी नुसतं एक सिस्टीम लागणार असेल तर त्यासाठी कुठल्या एम्प्लॉईची गरजच लागणार नाही. त्यामुळे बिलिंग पर एम्प्लॉई पर आवरचा वेळच येणार नाही. त्यामुळं हे जी कॉस्ट आहे कुठल्याही सॉफ्टवेअर कंपनीला जी मिळत असते मोठ्या कंपन्यांच्याकडून किंवा इतर कंपन्यांच्याकडून, ती येणाऱ्या काळात मिळणं जवळजवळ बंद होईल. हा कॉस्ट ॲडव्हान्टेज निघून जाईल आणि त्यामुळं हा रिपोर्ट खरा ठरतो की काय अशी भीती जगभरातल्या सगळ्यांना वाटायला लागली.
खरोखर हे सगळं खरं होईल की नाही हे माहिती नाही, पण यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की होऊ शकते. एंट्री लेवल जे जॉब्स आहेत सॉफ्टवेअरमध्ये त्यासाठी धोका निर्माण होणार आहे. कारण एंट्री लेवलमध्ये गेलेले लोक जे काही छोटे मोठे टास्क सॉफ्टवेअर कंपनीमध्ये करतात ते सगळे टास्क आता AI करू शकेल. त्यामुळे त्यांच्यासाठी मात्र ही एक धोक्याची घंटा असणार आहे. हे सगळं जरी असं किंवा एक डार्क पिक्चर रंगवलेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये काही जाणकारांचं असं म्हणणं आहे की खरोखर असं सगळं काही होणार नाही. कारण भारतामध्ये जगभरातल्या अनेक कंपन्या आपले डेटा सेंटर्स मूव्ह करायचा प्रयत्न करतायत. ओपन AI करायचा प्रयत्न करते, गुगल करायचा प्रयत्न करते. सगळ्यांना आपले डेटा सेंटर्स भारतामध्ये आणायचे आहेत. त्यामुळे भारतात देखील अनेक कंपन्या जसं की अदानी, अंबानी हे देखील AI मध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट करतायत. त्यामुळे AI मध्ये येणाऱ्या काळामध्ये भारत नवी आघाडी घेऊ शकेल, नवे जॉब्स क्रिएट करू शकेल. आतापर्यंत आपण कोडिंग फॅक्टरी होतो, पण येणाऱ्या काळात AI मध्ये रिस्क मॅनेजमेंट, AI मध्ये इतर काही मॅनेजमेंट किंवा इतर जे छोटे मोठे जॉब्स असतील ते भारतातले लोक करू शकतात आणि त्यामध्ये आघाडी घेऊ शकतात आणि पुन्हा एकदा या सगळ्या सर्व्हिसेस जगभराला प्रोव्हाइड करू शकतात किंवा एक्सपोर्ट करू शकतात. त्यामुळे अगदीच घाबरण्याचं असं चित्र नाही असं रघुराम राजन यांचं देखील मत आहे. तुम्हाला माहिती आहे रघुराम राजन हे RBIचे गव्हर्नर होते आणि ते अतिशय विश्वविख्यात असे अर्थतज्ञ आहेत. त्यांनी असं सांगितलंय की AI एवढ्या मोठ्या स्केलवर अजून वापरला गेलेला नाही आणि तेवढ्या स्केलवर इतके कॉम्प्लिकेटेड टास्क तो कितपत करेल आणि कधीपर्यंत करेल हे अजून तरी सांगता येत नाही. त्यामुळे AI हे सगळ्यांसाठी चॅलेंज असणार आहे, भारतासाठी चॅलेंज असणार आहे. भारताचं जे सर्व्हिस सेक्टर आहे ते फक्त सॉफ्टवेअरसाठी मर्यादित नाही आहे, ते इतर अनेक गोष्टी करू शकतं. त्यामुळे फक्त सर्व्हिसेस सेक्टरमध्ये मार खाईल असं सांगता येत नाही. सॉफ्टवेअरमध्ये थोडाफार फटका भारताला बसू शकतो, पण भारताचं जे सर्व्हिसमधली ग्रोथ आहे ती डिरेल होणार नाही, ती डिसरप्ट होऊ शकते, म्हणजे ती विस्कटू शकते, पण पूर्णपणे भारत यामध्ये बाहेर पडेल स्पर्धेतून असं म्हणता येणार नाही, असं रघुराम राजन यांचं मत आहे. त्यामुळे अर्थात रघुराम राजन जे म्हणतायत तसं होईल की काय हे माहिती नाही, पण रघुराम राजन यांचा या विषयातला अभ्यास बघता 2008चा जो सबप्राईम क्रायसिस होता, जी मंदी होती, त्याचं भाकीत देखील रघुराम राजन यांनी अगोदरच केलेलं होतं, पण त्यावेळी जगाने त्याच्याकडे कानाडोळा केलेला होता. पण हे सगळं असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की IT सेक्टरमध्ये येणाऱ्या काळात देखील धोका निर्माण होणार आहे. स्टॉक मार्केटमध्ये देखील हा धोका आपल्याला दिसायला लागलाय आणि त्यासाठी सर्वांनीच, तुम्ही आम्ही जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात त्या सगळ्यांनी IT कडे थोडंसं अभ्यास करून लक्ष द्यायला हरकत नाही. फक्त कुणीतरी सांगतंय किंवा काहीतरी दिसतंय अचानकपणे शेअर वाढला कमी झाला एवढ्याकडे बघून इन्व्हेस्टमेंट करायचा निर्णय घेऊ नका, अन्यथा हात भाजतील एवढं मात्र आपण म्हणू शकतो. या विषयावर इथंच थांबूया. तुमचं या संपूर्ण विषयाबद्दलचं जे मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.